भुदरगड पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा. कूर पंचायत समिती विजयी उमेदवार श्री विक्रमसिंह शामराव पाटील यांची भुदरगड तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड, तर उपसभापतीपदी कडगाव मतदारसंघाच्या सौ अरुणा प्रशांत देसाई यांची बिनविरोध निवड. ही निवड आज पंचायत समिती कार्यालय भुदरगड येथे ज्येष्ठ नेते BS देसाई अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली व कोकण केसरी KG नांदेकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम व KDC बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी नूतन पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील व उपसभापती अरुणा देसाई, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या अर्चना निकम, रोहिणी आबिटकर, सारिका नांदेकर, पंचायत समिती सदस्य सुनील किरोळकर, धनंजय लाड, एकनाथ जाधव, कल्याणी फगरे या सर्वांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना अर्जुन आबिटकर म्हणाले, आवाज अजून वाढायला पाहिजे. पंचायत समिती अखंड आलेली आहे पार्टीकडे. छत्रपती शिवाजी महाराज की. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा. पंचायत समितीच्या सभापती नूतन निवडीसाठी, उपसभापती निवडीसाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय BS देसाई साहेब, आदरणीय KG नांदेकर साहेब, या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ढेंगे साहेब, उगले साहेब, DB जाधव साहेब, या ठिकाणी संदीपरावजी वरंडेकर सर, या ठिकाणी उपस्थित सुरेशजी नाना असतील, व्यासपीठाच्या पाठीमागे PS कांबळे सर असतील, सर्व सन्माननीय आमची चांगल्या पद्धतीनं पंचायत समिती गेल्या वेळी चालवलेले 5ही पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा परिषदच्या 3ही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचायत समितीचे निकम साहेब सगळेच उपस्थित, मतदार सगळे सन्माननीय उपस्थित आहेत. आणि या तालुक्यातून या अभूतपूर्व सोहळ्यासाठी माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पंचायत समितीमध्ये पूर्ण बहुमताची सत्ता आल्यानंतर आपल्या दोन्ही सभापती आणि उपसभापतींचा आजचा सत्कार सोहळा, निवड कार्यक्रम आणि त्यांचा कार्यालयीन प्रवेश या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय भागातील प्रमुख कार्यकर्ते. खरं तर नांदेकर ताईंनी या ठिकाणी सुरुवात केली, उगले साहेब या ठिकाणी बोलले, आदरणीय कल्याणदादा या ठिकाणी बोलले. या सगळ्यामधून एकच सार, ज्या नामदार प्रकाश आंबेडकरांची सुरुवात या भुदरगड पंचायत समितीमध्ये 1997 ला सुरू झाली. पंचायत समितीचा एक सदस्य त्याचा राज्याचा कॅबिनेट मंत्री, आरोग्य मंत्री, या जिल्ह्याचा पालकमंत्री, अशा पद्धतीचा जो प्रवास झाला, या प्रवासाचे सर्व साक्षीदार, त्याला घडवणारे सर्व या ठिकाणी उपस्थित स्टेजवरची सर्व मंडळी. आणि आज इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती या ठिकाणी केली. भारतीय जनता पक्षाचे आमचे जाधव साहेब या ठिकाणी आहेत. हे 6च्या 6 सदस्य आहेत. 2 सदस्य आमचे किरकोळ या ठिकाणी पराभूत या ठिकाणी जरी झाला असला तरी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची लढाई दिली. जिल्हा परिषदेची 1 सीट आमची गारगुटीतली गेली असली तर एक साधा कार्यकर्ता ग्रामपंचायतच्या सदस्यानं एक चांगल्या पद्धतीनं लढत या ठिकाणी देऊन ही सुद्धा इलेक्शन या ठिकाणी लक्षवेधी अशा पद्धतीची ठरवली. आणि या सगळ्यातून आज आदरणीय अण्णाजी असतील, आदरणीय नांदेकर साहेब असतील आणि ह्या स्टेजवरील सर्व प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचं काम गेल्या वेळी सुद्धा आदरणीय आजीदादा असतील, कीर्तिवहिनी असतील, सुनील दादा असतील, या ठिकाणी नलवडेताई असतील, आमचे विद्याधर असतील, सर्व सन्माननीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये झालं. आणि मग हे सगळा मतदारसंघाचं काम करत असताना मागचं जे काम असते ते काम सुद्धा पुढे घेऊन जात असते. आणि तशाच पद्धतीनं या मंडळीने त्या काळात केलेलं काम आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदयांच्या, आमदारांच्या माध्यमातून विकासाची गंगा प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवणारे गावागावातील सरपंच आणि ते त्या गावातील प्रमुख बॉडी सगळ्यांनी जे काम केलं त्याचाच प्रत्यय या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुढच्या इलेक्शन मध्ये फरक पडत असतो. म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण जे काम केलं त्या कामाचं फलित म्हणून या ठिकाणी सगळ्या सीटा सुद्धा आपल्या लीड आलेल्या आहेत. पिंपळगाव जिल्हा परिषदचे लोक सगळे येत आहेत.
5800 मतानं या ठिकाणी साधारण जिल्हा परिषदची शीट आली आणि त्याच पद्धतीनं खालच्या चांगल्या पद्धतीनं शीट आलेली आहे. म्हसवे जिल्हा परिषद मध्ये 4800चा या ठिकाणी उच्चांक अशा पद्धतीचं जिल्हा परिषदचं लीड आणि पंचायत समितीनं सुद्धा जाधव साहेब चांगल्या पद्धतीचं लीड या ठिकाणी काढले. विक्रम भाऊंची आज सभापतीची सीट म्हणजे धोक्याची घंटा म्हणून सुरुवातीपासून चर्चा चालली होती. पण तो घंटा कधी आणि त्या कुठल्या वेळी फिरवायची आम्हाला माहित असल्यामुळे शेवटच्या वेळी ती घंटेचा सगळा जो लंबक असतो तो काढूनच घेतला आणि 764 मतानं भाऊ या ठिकाणी निवडून आले आणि आज आपल्या समोर सभापती म्हणून या ठिकाणी काम करतात. अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं पाठिंब्यानं कामामुळं ह्या चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या पंचायत समितीला. पंचायत समिती असंच एक केंद्र आहे, यामध्ये सर्वसामान्य माणसाचा दैनंदिन कामकाजासाठी येतो. कुणाचा गोटा बांधायचा आहे तो इथं आहे, कुणाची विहीर काढायची आहे तो इथं आहे, कुणाला सिलाई मशीन पाहिजे आहे तो इथं आहे, कुणाचा प्रत्येक रोजगार हमीचं आहे, घरकुल माझं हप्ता तटला, घर मंजूर करायचं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी अंगणवाडी ताई इथं आहे, आशा स्वयंसेविका इथं रिपोर्टिंगला आहे. सगळा आमचा प्राथमिक शिक्षण विभागाचं कामकाज. भाऊ आता सभापती उपसभापतीचं काम म्हणजे आम्ही आता जिल्हा परिषदेचे मेंबर आहे. आता तुम्ही मगाशी सांगितलं बाबाने आम्ही दोघं जण हसलो, दोघं पण एका बाजूला. बापू का हसलो? निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विक्रम भाऊ म्हणाले सगळ्यांनी येऊन बसायचं, आम्ही बी येऊन बसायचं. आम्ही म्हटलं बदली होऊन बसूया आता आमची सगळी मंडळी एवढी बोलायला लागल्यात आता आम्हाला बसायला लागते काय काय अशी परिस्थिती आहे. मग बुधवारचा दिवस आम्ही बसतो, इतर वेळी यांना घेऊन तुम्ही सोमवारी वगैरे काय करा कामकाज करा. आणि गमतीचा भाग सोडला, सगळ्यांनी जर काम केलं, सगळ्यांनी ठरवून काम केलं तर काम होतंय. विक्रम भाऊंना ज्यावेळी या सर्व नेते मंडळींनी सुचवलं की विक्रम पाटलांना संजय गांधी निराधार कमिटीचं अध्यक्षपद करायचं, मग त्यावेळेला इथे तानाजीराव आहेत, श्रीधर बापू आहेत, सगळी मंडळी जी कमिटीतली मेंबर होती, जाधव साहेब आमची आहेत, सगळी मंडळी होती. या सगळ्यांना आम्ही सांगितलं इलेक्शन डोळ्यासमोर आमच्या दिसत्या 5000चं संजय गांधीचं या ठिकाणी टार्गेट पूर्ण करायचं आणि कागदला मागे टाकायचं. आणि खरंच त्यांनी कागदला मागे टाकलं, आम्ही फक्त गोपनीय ठेवलं होतं कारण ही 7,500-8,000 वर गेली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. गावागावातल्या प्रत्येक माणसाबरोबर समन्वय ठेवला आणि असं काम केलं. आज आता आमची अपेक्षा एवढीच आहे, नामदार साहेब आज या ठिकाणी राज्याचं काम पाहायला लागले. काल सकाळी हाऊस मधलं काम दुपारी 2 वाजेपर्यंत केलं. 2 वाजतापासून अमरावतीला दौरा होता तिकडच्या शेतकऱ्यांचा चिखलदऱ्याला, तो दौरा करून रात्री जाऊन परत नागपूरवरून ते परत फिरून आले. म्हणजे पक्षाचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये शिवसेना पक्षाचं काम करण्यासाठी त्यांना या ठिकाणी वेळ अपुरा पडतोय. त्यामुळे तर तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आज या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचं काम आपण अतिशय चांगलं जोमानं या ठिकाणी करूया. माननीय निकम साहेब या ठिकाणी, बाबा असतील, आम्ही असो, ढेंगे साहेब असतील, उगले साहेब असतील, सगळेच वेळ देणारे आमचे माझी सगळी बॉडी असेल, ही सगळीच आपल्याला मदतदार आपण सगळ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शनपर या सगळ्यांना करूया. तुम्ही मगाशी म्हटलं आम्ही 5 दिवस थांबतो, तर 5 दिवस इथे बी थांबून उपयोग नाही. फील्डवरती बी जायला पाहिजे, व्हिजिट करायला पाहिजे, काम चांगलं चाललंय नाही हे सगळे अशा पद्धतीचं नियोजन चांगलं लावा. की स्वर्गीय शामरावदादा पाटील यांनी एक काही स्वप्न पाहिली होती. या निळपण गावातील आज सर्वच तरुण या ठिकाणी आलेले, या गावातील सर्व प्रमुख आलेले, या मतदारसंघातले आपले तरुण आलेले, या सगळ्यांनी जे काही स्वप्न बाळगलं होतं हे सगळ्याच्या सगळं स्वप्न विक्रम भाऊ आपल्या माध्यमातून पूर्ण होते. यांच्याबरोबर सगळ्या सदस्यांनी चांगलं काम करावं आणि नामदार प्रकाश आंबेडकरांच्या या तालुक्यामध्ये कामाचा प्रचंड अशा पद्धतीचं हे काम चालू आहे. कालच्याच बजेटमध्ये सांगायला हरकत नाही, 25 कोटी रुपयाची मंजुरी प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी आणलेली आहे. आणि अशाच पद्धतीने भविष्य काळामध्ये पर्यटनाचा असेल, रस्त्यांचा असेल, उद्योग व्यवसायांचा असेल असा विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहाव्या एवढीच विनंती आजच्या प्रसंगी या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा अधिकृत कार्यालयीन प्रवेश फीत कापून करण्यात आला.
यावेळी शासनाच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी नूतन सदस्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी सूर्याजीराव देसाई, दौलतराव जाधव, संदीपराव वरंडेकर, बाबा नांदेकर, मदनदादा देसाई, अंकुश चव्हाण, तात्या पाटील, सुनील जठार, मानसिंग पाटील, बाळासाहेब भोपळे, सुनीलराव निंबाळकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख अक्काताई नलवडे यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समोर लक्ष द्या सगळे. तुम्ही बसा, आम्ही उभारतो तुमच्याकडे. आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे.